दौलतीसाठी मिर्झा राजपुताच्या गोटात ओलीस राहण्याचा भार आम्ही तुमच्यावर टाकला. उत्तरेस अंगी कफनी चढवावयास लावून एकले मथुरेस काळदाडे दिवस काढण्याचा भार आम्ही तुम्हावर टाकला. आणि आजही भार तुम्हावरच टाकतो आहोत. आम्ही हे सुखासुखी नाही करत. भोसल्यांच्या पुरुषांना भार पेलण्यासाठीच जगदंबेच्या उदरी जन्म मिळतो. इतर कोणापेक्षाही तुम्ही आणि रामराजे आमचे आहात. ते पोर लहान उमरीचे, तुम्ही भरीचे हे सारं समजून घ्या. काळाचे पडदे फाडणारे ते श्रीमंत योग्याचे शिवबोल संभाजीराजांच्या मनी पीळ पाडून गेले. झटकन पुढे होत त्यांनी महाराजांचे पाय धरले. दाटल्या जवान कंठातून बोल सुटले. आबासाहेब, ही धूळ मस्तकी धरून आम्ही शपथपूर्वक सांगतो, या राज्याचा कवडीत काही लोभ तो आमच्या मनी नाही. सर्वाहून हे पाय आम्हास मोलाचे आहेत. आपण सांगाल तसंच होईल. शंभू वर घेतलेल्या बांड्या भोसल्याला छातीशी बिलगून घेताना महाराजांच्या तोंडून एवढीच हलकी साद सुटली. रायगडाच्या नगारखान्यावरचा जरीपटका मावळ वाऱ्याला थपडा देत सळसळत होता. मध्येच त्याची नौकदार टोके फडकून वळत होती. नजर ठरणार नाही अशा उंचव्यावरून थेट कर्नाटकाच्या रोखाने मोहरा धरीत होती. दिग्विजयी दसरा उजडला. नवरात्री घटात बसलेली भवानी उठली. दूधधारांचा तिला अभिषेक झाला. समृद्धीची थळी तिच्या पायाशी दाटली. संभाजीराजे, मंत्रीगण, जमलेला निवडीचा सरदार लोक यांनी घेर टाकलेल्या पालखीतून दिवस फुटीवर महाराज रायगड उतरून पाचाडात आले. महाराजांच्या माघारी पाचाडच्या वाड्यात राहण्याचा निर्णय केलेल्या पुतळाबाईंनी दोघा पिता पुत्रांच्या तळहातावर दह्याच्या कवड्या ठेवल्या. रघुनाथपंत, जनार्दनपंत, हनुमंते, हंबीरराव, येसाजी, सर्जेराव जेधे, धनाजी जाधव, दत्ताजी त्रिमल, सूर्याजी मालुसरा, संताजी घोरपडे, नेताजी पालकर, नागोजी जेधे, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे, सोमाजी बंकी, बाळाजी आवजी, बाबाजी ढमढेरे, अण्णाजी मोरोपंत असा निवडीचा मर्दाना पाठीशी घेत महाराज संभाजीराजांसह पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. वाड्याच्या सदरेवर टांगलेली निस्पंद घंटा त्यांना मूकपणे आशीर्वाद देत होती. हर हर महादेव. घाटीतून किलकार्याचे लोळ उसळले. त्यात पेटल्या तोफ भांड्यांचे दणदणते वार मिसळले. आघाडीला असलेले नाईक बहिर्जींचे टेहळ पथक मार्गी उधळलं. 30,000चा सेनासागर भोसले पितापुत्रांच्या पाठमागाने पुढे सरकू लागला. रणशिंगे शहारली. चौघडे दुडदुडू लागले. चालला. श्रींचा भुत्या नव्या दिशा फोडायला चालला. चिपळूणच्या रोखाने स्वारी कर्नाटकवर दरमजलीने चिपळूण हे भार्गवस्थान टप्प्यात आले. महाराज व संभाजीराजांनी जोडीने तीर्थाचे दर्शन घेतले. अभिषेक झाला. दोन्ही वाटले. चिपळूण सोडून सेनासागर शृंगारपूरच्या वाटेला लागला. गर्द अमराईने वाढलेल्या शृंगारपूरच्या वेशीवर पिलाजी शिर्के गणोजीसह पालखी घेऊन महाराजांच्या आगवानीला आले. उरभेटी झाल्या. रक्ताच्या गोतावळ्यासह महाराज व संभाजीराजे शृंगारपुरात प्रवेशले. सूर्यराव सुर्वे शृंगारपूरच्या वतनावरून परागंदा झाल्यापासून त्याचा राहता वाडा कारभारी वाडा झाला होता. त्याच वाड्यात महाराजांचा मुक्काम पडला. रात्री सौचित्ताच्या समयाला महाराजांनी पिलाजींच्याकडे संभाजीराजांच्या बाबत विषय काढला.
प्रभानवल्लीचा सुभा सांभाळण्यासाठी युवराज शृंगारपूरला ठाण होणार हे त्यांच्या कानी घातले. हर भातेने युवराजांना जोड द्यावी असा शब्द टाकला. पिलाजींनी आनंदाने तो उचलला. आपले जावई गणोजी, कन्या राजकुंवरबाई यांचे क्षेमकुशल महाराजांनी विचारले. रात्रीचे थाळे शिर्के भोसले असे जोडी पंक्तीने झाले. दुसऱ्या दिवशी पहाट धरून महाराजांनी वाडा सोडला. संभाजीराजांच्यासह ते भावेश्वरीच्या दर्शनाला आले. शिर्क्यांच्या कुलदेवतेचे आशीर्वाद घेऊन पिलाजींना खांदाभेट देऊन महाराजांनी शृंगारपूर सोडले. पिता पुत्र आंबा घाटाच्या रोखाने चालले. उन्हे चढू लागली. मोरोपंत अण्णाजी रायगडाकडे परतले. आंबा घाटाची चढण सामने येताच महाराजांनी विजयचे कायदे आखडले व पायउतार झाले. संभाजीराजांनी मान मोडली. पिछाडीचा सेनासागर थोपला. राजे परता आता, आम्ही निघतो. महाराजांचा तळहात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. काही क्षण बेजबान तसेच घुटमळून गेले. निरोपाची वेळ आली होती. महाराज साहेब, सांभाळून असावं. दर मुक्कामावरून आम्हास खबर कळवावी. मागील चिंता धरू नये. शंभू, आम्ही चिंता करणार कोण? साऱ्याची चिंता वाहणारी आई थोर आहे. आम्ही सांगितले ते कार्ये घाला. सुनबाईसह कबिल्यानिशी येऊन शृंगारपुरी ठाण व्हा. आम्ही परतू. ते पिलाजींच्या तोंडून त्यांच्या जावयांची तरफदारी ऐकावयास येतो आम्ही. जय भवानी. दोन बुलंद ऊर क्षणात एकमेकांना भिडले. सोन चौकडे हिंदोळले. टोपातील मोतीलगी लडलडल्या. शब्द कोंडून गेले. डोळे बोलके झाले. मिठी सुटली. शिवशंभो विलग झाले. महाराजांनी झटकन जनावरावर झेप घेतली. खंडोजी, रायाजी, अंतोजी अशा आपल्या धारकऱ्यांसह संभाजीराजे बगलेला झाले. दिग्विजयी सेनासागर घाटाच्या चढणीला लागला. संभाजीराजे चढण चढणाऱ्या विजयी घोड्याकडे जोडल्या नजरेने बघत राहिले. उगाच त्यांना उत्तरेत निरोप देऊन पाठमोरे झालेले कफनीधारी महाराज आठवले. कानात बोल घुमले. साऱ्यांची चिंता वाहणारी आई थोर आहे. जेव्हा ते शृंगारपुरात घुसले तेव्हा किन्नाट धरून आले होते. शिर्क्यांच्या पागेकडचा निवडक घोडा महाराजांच्या दिमतीला रुजू झाला होता. शिर्क्यांच्या पागेचा सैस उरलेल्या घोड्यांतील एक पथक घेऊन ते पागेत ठाण करायला मोत्तद्दारांसह चालला होता. सैस आणि मोत्तद्दार संभाजीराजांना बघून अदबीनच कमरेत झुकले. घोडेपथक थांबले. संभाजीराजांची नजर त्या पथकावरून फिरली. आघाडीच्या खुरावर पांढऱ्या रंगाचे चांदवे असलेले ते उभे पथक ऐबी होते. गैरशकुनी होते. ते बघताना संभाजीराजे मनोमन चरकले. शृंगारपुरी 2 दिवस मुक्काम करून संभाजीराजांनी पिलाजी मामा, गणोजीराजे यांचा निरोप घेतला. ते रायगडावर आले. रायगड आता राहुजी सोमनाथ यांच्या कारभाराखाली होता. पुतळाबाई पाचाडच्या वाड्यात येऊन राहिल्या होत्या. 7 महालातील आपला महाल त्यांनी येसूबाई आणि दुर्गाबाई यांच्या सेवेत जोडून दिला होता. सिंदखेडच्या रानू अक्का अद्याप गडावरच होत्या. त्यांना सोयराबाईंची कुठलीच चाल पसंत नव्हती. आपल्या भावाला संभाजीराजांना शक्य ते सगळे पाठबळ देण्यासाठीच त्या माहेरी राहिल्या होत्या. सुभे प्रभानवल्लीचा फड शृंगारपुरात बसविण्यासाठी संभाजीराजांनी माणसं पारखून निवडायला सुरुवात केली होती. या कामी त्यांना कवी कुलेशांची मसलत मिळू लागली.
केशव पंडित, उमाजी पंडित, विश्वनाथ ही माणसे बरोबर ठेवण्याचा सल्ला महाराजांनीच दिला होता. परशुराम पंत, खंडोजी बल्लाळ, महादेव, यमाजी यांच्याशिवाय तर फडाचे पान हलू शकत नव्हते. संभाजीराजांनी या सर्वांना शृंगारपुरी जाण्याची आज्ञा दिली.